तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सर्वांचे लक्ष तुझ्याकडे वळो, मानवतेचे तेज झळझळो या कर्तव्यामध्ये. आणि म्हणून याच्यासाठी तुला सकाळी उठावं लागेल, ध्यान करायला लागेल, प्रार्थना करावी लागेल, नाही तर कठीण काम आहे. म्हणून हे माझ्या प्रिय मित्र, ऐक माझे वचन. काय या गावांकडे चला, खेड्यांकडे चला, खेड्यांचा विकास करणे प्रत्येक गावामध्ये सामुदायिक प्रार्थना झाली पाहिजे. एखादा भेट प्रत्येक गावामध्ये सामूहिक प्रार्थना होणं महत्वाचं आहे. आणि सामूहिक प्रार्थने समुदाय प्रार्थने गावाचा पांग भेट दिलं उत्तम उत्तम गुणांनी. तुम्ही या देशाचे पैलवान आहात आणि तुम्हाला या देशाची सेवा करायची आहे. ही सर्व फुलं तुमच्या हातामध्ये आहे. आज या बाल सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून तुम्हाला सक्षम व्हायचं आहे. आई वडिलांची सेवा करायची आहे. ही ग्रामगीता आहे. ही प्रत्येकाने आपल्या घरी नेली पाहिजे आणि वाचली पाहिजे. याचे विचार जर तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही तुमच्या घरची काय कधी कत्तलखान्यामध्ये पाठवणार नाही, कधी तुम्ही तुमच्या मायबापाला वृद्धाश्रमात पाठवणार नाही, आणि कधी तुम्ही तुमच्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढणार नाही. एवढं मोठं सामर्थ्य या ग्रामगीतेमध्ये आहे. ती ग्रामगीता गीता बोलणे अर्जुनाला आणि ग्रामगीता सर्व ग्रामाला राहू नये मागासला. म्हणून मित्र हो, आज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खेड्यांकडे गेले, प्रत्येक समाजाला उठवलं आणि समाजामध्ये जागृती करण्याचं कार्य केलं. यारे या मर्दानो या कारभारी या करू महाराजांनी असा कोणताच समाज ठेवला नाही. सगळे या ज्याप्रमाणे भगवंतानी कृष्णाने वाळवंटामध्ये सगळे आपल्या अपघात जातीचे लोक एकत्रित केले होते, बाळगोपाळ एकत्रित केले, गाडगेबाबांनी सुद्धा एकत्रित केले बाळगोपाळ, आणि त्यानंतर राष्ट्रसंतांनी सुद्धा सर्वांना एकत्रित केलं. गाने से उसके डोले संसार, वाणी में जिसकी अमृत सी धार, सजग से